लाडकी बहीणमधून त्या मुस्लिम महिलांना वगळा, नितेश राणेंच्या मागणीने धाकधूक वाढवली. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीच्या बाजूने मतदान केल्याचं दिसून आले आणि आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकारही आले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या निकषावरून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच 2 अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारला लक्ष केलं आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात काढलेल्या रॅलीत आमदार नितेश राणे म्हणाले की आम्ही लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बदल करावेत, आदिवासी बांधवांना सूट द्या आणि 2 अपत्य असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ द्या असे निकष योजनेत टाका. हा तर फक्त ट्रेलर आहे, तेव्हा हिंदू समाज पूर्ण पिक्चर दाखवेल तेव्हाला तुमचा अब्बा आठवेल असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुस्लिम समाजाला टार्गेट केले. तर नितेश राणे यांनी जी मागणी केली त्यात मुस्लिम समाजाला वगळावं असं म्हटलेलं नाही. 2 पेक्षा अधिक मुले असतील अशा लाडक्या बहीण योजनेतून त्यांना वगळावं अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातून ही मागणी पुढे येते. याबाबत पक्षातील आणि महायुतीचे नेते यावर योग्य तो निर्णय घेतील असं विधान शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केलं आहे. 2 अपत्यापेक्षा जास्त असेल, कारण का एका बाजूला मतदान करत असताना मोदीजी नको, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार, महायुती सरकार नको, पण अन्य वेळी आमच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुसलमान समाजाचे कुटुंबे असतात. मग तुम्हाला अगर तुमचा धर्मच महत्त्वाचा असेल मग तुम्ही लाभ कशाला घेता? आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये जे लाभार्थीची यादी आहे त्याच्यात बघितलं, त्याच्यामध्ये जास्त लाभार्थी हे त्याच संख्येचे दिसत आहेत. म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आम्ही विनंती करणार आहे, फक्त आमच्या आदिवासी समाजाला बाजूला म्हणजे वगळून बाजूला ठेवून अन्य ज्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना त्या योजनेमधून वगळावं मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू समाज आणि त्याचबरोबर जे सरकारला मतदान करतात, मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात, महायुती आणि आमच्या देवेंद्रजींच्या विचारावर विश्वास ठेवतात, त्यांनाच आमच्या योजनेचा लाभ भेटला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.